मंडळी, हिवाळा चालू झाला आहे. आहार विहाराबद्दल आपण नेहमी बोलत असतो आणि या विहाराचाच एक भाग म्हणजे व्यायाम. हिवाळ्यात व्यायाम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हिवाळ्यामध्ये केलेला व्यायाम तुम्हाला जास्त एक्झॉस्ट करत नाही. इतर ऋतूमध्ये केलेला व्यायाम तुम्हाला लगेच दमवत असतो, एक्झॉस्ट करवतो, परंतु हिवाळ्यामधला व्यायाम हा तुम्हाला ताकद देत असतो. तुमच्या शरीराची ताकद वाढवतो, तुमच्या मसलची ताकद वाढवतो. आणि आयुर्वेदामध्ये व्यायामाबद्दल दिलंच आहे. व्यायामात घनगात्रत्वम, म्हणजे तुमचं शरीर हे सुगठील होतं, तुमच्या शरीराचं बळ वाढतं, तुमची भूक चांगली होते आणि तुमच्या शरीरावरचा मेद झडत असतो. आता व्यायाम करण्याची जी पद्धत मॉडर्ननुसार सांगितलेली आहे त्याच्यामध्ये हार्ट रेटचा पण एक विचार होत असतो. म्हणजे तुमचा हार्ट रेट हा हळूहळू वाढवत न्यायचा असतो, एकदम वाढवत न्यायचा नसतो. म्हणजे तुम्ही व्यायामाला लागला आणि भरपूर लगेच पळायला लागला, जोरात पळायला लागलात असं करून चालत नाही. त्याच्यासाठी एक वचन आलेलं आहे, सुभाषित आहे एक, शनैः अर्थः, म्हणजे पैसे हळूहळू कमवावेत. शनैर्पंथः, म्हणजे जो रस्ता आहे तो हळूहळू चालत जावा. आणि शनैः पर्वतमारोहेत, म्हणजे हळूहळू पर्वत चढावा. या गोष्टी जर एकदम केल्या तर त्रास होणार असतो. तसंच व्यायामाचं आहे. तुम्ही एकदम खूप व्यायाम करायला लागला, पहिल्याच दिवशी व्यायाम करायला लागला की मी आता व्यायाम करणार आणि भरपूर जोर काढले, भरपूर पळालात, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गाडी थंड. त्याच्यामुळे नेहमी कधी लक्षात ठेवा की हळूहळू हळूहळू शनैर हळूहळू व्यायाम वाढवत न्यायचा असतो. म्हणजे व्यायाम करताना आज जर 2 सूर्यनमस्कार घातले तर उद्या 3 घालायचे किंवा 4 घालायचे, असे हळूहळू 2-2 वाढवत न्यायचे असतात. त्याच्यामुळे होतं काय, तर आपल्या शरीरामधल्या मसलची कपॅसिटी हळूहळू वाढत जाते आणि हार्ट रेट पण हळूहळू वाढत जातो. म्हणजे एखाद्या दिवशी जर व्यायाम करतो आपण, तेव्हा हळूहळू वॉर्मअप करून हळूहळू व्यायाम वाढवत नेला तर हार्ट रेट हळूहळू वाढत जातो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या पोटामधला अन्नरस हा हृदयामध्ये जात असतो आणि त्याचं सर्क्युलेशन संपूर्ण शरीरामध्ये होत असतं आणि आपल्या शरीराचं, मसलचं, हाडांचं व्यवस्थित पोषण होतं आणि आपलं शरीर सुदृढ होतं आणि बलवान होतं. त्याच्यामुळे व्यायामसुद्धा हळूहळू वाढवत न्या. ह्या हिवाळ्यामध्ये व्यवस्थित व्यायामाला लागा, पळायला लागा, सूर्यनमस्कार करायला लागा, आसनं करायला लागा, योगासनं करायला लागा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा चांगला परिणाम होईल. त्याच्यामुळे भूक चांगली लागायला लागेल आणि शरीरामध्ये अन्नरसाचा पुरवठा सर्क्युलेशन थ्रू चांगला व्हायला लागेल आणि शरीर सुदृढ होईल.